ए भाल्या, काय भाल्या, कुठे दौरा? काय नाही, असंच आपलं फिरतोय. काय करमन झालं आज. का रे? होतं असं आदनमधनं कधी कधी. तालीम संपली, काम झालं, आता घरी जावं म्हटलं तर बायको गेल्या चिडून माहेरी. का रे? आता काल तिनं मला सांगितलं तशी मी लिस्ट लिहून घेतली आणि बाजार आणला आणि उगं लागली भांडायला. आता साबणाच्या वड्या 4 सांगितल्या आणि 3च का आणल्या म्हण. तिनं 3 सांगितल्या, पण मी 3च लिहिल्या आणि 3च आणल्या. अरे सांगितले असतील 4, तुझंच चुकलं असणार म्हणून चिडून गेले असणार त्या. अजिबात नाही, त्या बायका कशा आणा असतात बरं आणता. रुसायला आणि माहेर जायला त्यांना काही कारणं लागत नाहीत. उगं एवढं तेवढं झालं की गेल्या माहेरला. 1 2 3 4 5 शब्द आहेत. हा, म्हणजे इथनं पुढं आपलं बोलणं बंद. आजपासनं मी निघाले माहेरला. हा, मग शिकला नाही तर तुमचं तंगड तोडीन. अरे भला मी काय म्हणतो, ते मोबाईल मध्ये लिहिलेलं वाचता येतं काय तुला? येते की. अरे लय मॅसेज येतात मला. अरे क्रिकेटचा स्कोर, धनलाभ, अरे लय वेगळ्या स्कीम आहेत आता. समजा वाचायचे मला. ते नव, ते वहिनींचे मेसेज येतात काय तुला? गप की बाबा. अरे तिच्याकडे मोबाईल नाही तेच बरं आहे. आणि असला तरी बी काय पाठवणार ती. 1 नंबरची अडाणी आहे ती. लिहायला वाचायला अजिबात येत नाही तिला. तसं अडाणी आहे तेच चांगलं आहे. नाहीतर किराणा मालाच्या लिस्टा पाठवून जीव हैराण केला असता माझा. तुझं बी खरं आहे म्हणा. आता माझं बघ की, सकाळपासून हैराण झालोय मी. का तुला बी लिस्टा पाठवल्या का वहिनींनी? काय पाहिजे ते नीट घेऊन जा बाबा, नाहीतर रुसून जायच्या माहेरी. मी काय म्हणतो, ते मला मोबाईलमधला मेसेज वाचून दावशील काय? अरे असं दुसऱ्याच मॅसेज वाचायचे नसते आज. अरे सरळ सांग की तुला वाचता येत नाही म्हणून. वहिनी सांगते तेच बरोबर आहे. आता बायको डावून खाती ते खाती, आता तू बी खा. मग दाव की वाचून मला. थांब, हे घे वाच की. अर्धाच काना, घरी भेटू लवकर या. आजच्या घरी भेटू लवकर या.